हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मिवांश अँड सावी वर्ड. आज मी बनवणार आहे कटाची आमटी. काही भागात त्याला सार पण बोलतात. त्यासाठी लागणारे साहित्य: शिजवलेली चण्याची डाळ, कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रक, गरम मसाला, लाल तिखट, हळद व चवीनुसार मीठ. चण्याची डाळ शिजवून डाळ साईडला काढून त्या डाळीचं पाणी आपण आमटीसाठी वापरणार आहोत. नंतर कांदा कापून कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा. नंतर लसूण, खोबरं भाजून घ्यायचं व्यवस्थित. डाळ पण थोडीशी गरम करून घ्यायची. आणि मी थोडंसं खोबरं आणि लसूण वेगळं साईडला दळून घेतलं आहे. ते कच्चं आहे. ते आपण फोडणीत गरम करून घ्यायची. पहिली खोबऱ्याची आणि लसणाची फोडणी द्यायची. भाजलेलं वाटण व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचे. फोडणीला आपण लसूण आणि खोबरं जे वेगळं दळलं होतं त्याची फोडणी द्यायची. नंतर गरम मसाला, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ हे टाकून चांगलं परतून घ्यायचं. आणि मिक्सरला बारीक केलेला मसाला आपण नंतर टाकायचा. तो चांगला फ्राय करायचा. डाळ शिजवलेलं पाणी नंतर त्यात टाकून द्यायचं. त्यामुळे आमटीला एक वेगळी चव येते आणि आमटीची चव वाढते. आणि मी फोडणीला तेजपत्ता पण टाकते, 1 कांदा 2 पान. त्याने पण आमटीला एक चांगली चव येते. आणि मी आमटीमध्ये थोडीशी डाळ टाकते अख्खी. मला तशा पद्धतीने थोडीशी आवडते. आमटीमध्ये थोडी अख्खी डाळ असली ना तरी छान लागते अख्खी डाळ. आमटी मंद आचेवर होऊन द्यायची, अर्धा ते पाऊण तास. खूप छान तरी येते याने मंद आचेवर. फास्ट गॅसवरती व्यवस्थित अशी तरी नाही येत किंवा कलर नाही येत. बघा माझ्या आमटीला किती छान तरी आली आहे. आणि आमटी पण चवीला खूप छान झाली होती. एकदा नक्की बनवा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.